देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराव कोरटे यांच्या हस्ते देवरी तालुक्यात 7,50,00,000 रुपयाच्या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे। यात अतिदुर्गम भागातील डांबर रस्ते आणि नाल्यावरील पुलाचे बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सहसराव कोरटे यांनी दिली आहे। आदिवासी बहुल नक्षलग्रस्त तालुका अशी ओळख असलेल्या देवरी तालुक्यातील नागरिकांना दळणवळणाकरिता चांगले रस्ते उपलब्ध व्हावे या हेतूने आमदार सहसराव कोरटे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या पालांदूर मगरडोह गावातील रस्ते आणि नाल्यातील पुलाकरिता 7,50,00,000 रुपयाचा निधी मंजूर करून घेतला असता महायुतीच्या सरकारने या विकास कामावर स्टे लावला असता आमदार सहसराव कोरटे यांनी या कामांवरील स्थगिती उठवून पुन्हा या कामांकरिता निधी उपलब्ध करून घेत आमदार सहसराव कोरटे यांच्या हस्ते मरामचौक ते मगरडोह असा 3,50,00,000 रुपयाचे डांबर रस्ते तर मासूल कसा लागते घोगरा 1,50,00,000 रुपयाचा डांबर रस्ता तर देवरी ते पालांदूर गावाला जोडणारा अतिमहत्वाचा पालांदूर गावातील मारबत ढोडीवरील नाल्यावर 1,50,00,000 रुपयाचा पूल या नाल्यावर तयार करण्यात येणार असल्याने परिसरातील 15च्या वर गावांना या पुलाचा फायदा होणार आहे। इस गांव में 35 साल पहले मैं आया था। उस दिन से आज तक ये पुलिया की बहुत तकलीफ होती थी। कई लोगों को जब मैं गाड़ी चलाता था तब यहाँ पे कई लोगों को पुलिया के वजह से 2-2, 3-3 फुट के ऊपर से उनको उठा करके इस पार से उस पार करना पड़ता था हमारे लोगों को, और बाद में उनको दवाखाने पहुँचाना पड़ता था। और 35 साल से यहाँ के लोगों ने हम लोगों ने बहुत परिश्रम किया। लोगों ने आमदार खासदार को बताए, तो आज तक पुलिया बना नहीं, परंतु अभी हमारे आमदार सम्मानीय कोरटे साहब की मेहरबानी से ये पुलिया की मंजूरी मिला के लाए। उनको मैं धन्यवाद देना चाहता हूँ। हमारे 15 से 20 गांव की जनता आज इस पुलिया बनने के बाद बहुत सुखी होने वाली है। आने जाने का रस्ता बनेगा। ह्या पुलियामुळे पावसाळ्यामध्ये इटियाडो धरण भरल्यानंतर आमच्या कमीत कमी 15 गावाच्या इथून म्हणजे येणे जाणे बंद व्हायचे आणि त्या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये एखादा व्यक्ती जर बिमार पडला, आजारी पडला, तर त्याला बाहेर नेण्याची आम्हाला फार म्हणजे तकलीफ व्हायची। जेव्हा कधी आम्ही या पावसाळ्यामध्ये या पुलियावरून इथं यायचे त्यावेळी डोक्यावर आपला जीव घेऊन सिने आपण इथं निघत होतो। माननीय आमदार साहेबांना आमची करडीची विनंती होती आणि हा 10-15 गावातील सर्व जनतेने आमदार साहेबांना आग्रह केला की बा आमच्या हा पुलिया तुमच्या काळामध्ये झाला तर समोरच्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण प्रतिसाद देऊन पुन्हा आम्ही निवडून आणून, आणि आमदार साहेबांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि आज ह्या पुलियाचा भूमिपूजन झाला। मागील 10-15 वर्षापासूनचा जो हा रेगाटलेला काम आहे पुलियाचा, कारण याच्यामुळे आम्हाला बऱ्याच अडचणीला तोंड द्यावं लागतो आणि बऱ्याचदा ह्या पुलियावरून जसा पाणी राहायचा त्यावेळेस जर तब्येत खराब असली आमच्या परिसरातल्या लोकांची तर त्यांना जीवाशी खेळावं लागतो। अशा परिस्थितीशी आम्ही झुंज देत आलेलो आहो आणि असेच होता माननीय कोरटे साहेब यांच्याकडे आम्ही निवेदन पाठविला आणि यांना विनंती केली की साहेब आता तरी तुमच्या उपस्थितीमध्ये ह्या पुलियाची एक आम्हाला पूर्तता करून द्या। आणि त्यांना खरंच त्यांनी आमच्या पालांदूर क्षेत्रातील सर्व परिसराच्या ह्या समस्या जाणून घेतल्या आणि ह्या पुलियाची कितपत गरज आहे आणि नाही आहे याच्याकडे लक्ष देऊन त्यांनी हा पुलिया मंजूर केला। आमची महाविकास आघाडीची सरकार असताना मी संपूर्ण देवरी तालुक्यामध्ये जवळजवळ 70 ते 80 कोटी रुपयाचे रोड, रस्त्याचे आणि पुलाचे कामं मंजूर करवले होते। त्यापैकीच आज या पालांदूर क्षेत्रामध्ये नवेगाव पालांदूर फाटा ते घोगरापर्यंत जवळजवळ 7.5 कोटी रुपयाचे रस्त्याचे काम अधिक 150 लाख रुपयाचा एक मारबत ढोड्यावर पुलिया या अशा प्रकारचे कामं ह्या ठिकाणी मंजूर करवलेलं आहे। त्यांचा वर्क ऑर्डर झालेला आहे आणि उद्यापासून त्या कामाला सुद्धा सुरुवात होणार आहे। अनेक दिवसापासून मागील 30 वर्षापासून लोकांची मागणी होती की मारबत ढोड्यावर पूल बनलं पाहिजे। मारबत ढोड्यावर थोडासाही पाणी आला की त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पूर यायचा आणि लोकांना इकडच्या तिकडे जाणे हे मुश्किल होऊन जायचं। मी लोकांची मागणी लक्षात घेता मागच्या वर्षी त्याच्या पुढच्या पुलिया नाल्यावर एक पुलिया बनवला आणि ह्या वर्षी त्या मारबत ढोड्यावरच्या पुलिया मंजूर करून त्या पुलियाचं कामसुद्धा उद्या परवापासून त्या कामाला सुद्धा सुरुवात होणार आहे। आज पालांदूर क्षेत्र हा अतिदुर्गम भागामध्ये मोडतो, नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो। ह्या भागाकडे कोणीही लोकप्रतिनिधी आतापर्यंत लक्ष देत नव्हते, पण जेव्हापासून इथल्या जनतेनं मला
माझ्यावर आशीर्वाद दिलं, मला त्यांचा आशीर्वाद मिळाला, माझ्यावर त्यांनी प्रेम केलं, त्यांच्या आशीर्वादाची परतफेड आणि प्रेमांची आज ह्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून परतफेड केलेली आहे. तर मासुलकसा ते सिंगलडोह असा 70 लाख रुपयाचा डांबर रस्ता, मगरडोह ते घोगरा असा 30 लाख रुपयाचा डांबर रस्ता, मैसोली ते रोपा असा 30 लाख रुपयाचा डांबर रस्ता या निधीतून तयार करण्यात येणार असल्याने या भागातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असल्याने देवरी आमगाव विधानसभा क्षेत्रातील नेहमीच आपल्या विकास कामातून चर्चेत राहणारे आमदार सहस्राव कुरुटे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.